चैतन्य साधनाचं पंचायत. जेथे वाच्यांतर्गत असलेल्या विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचे ग्रहण केले जाते त्यास भागत्याग लक्षणा म्हणतात. आता आपण जहर लक्षणं बघितली, अजहर लक्षणं बघितली. जहर लक्षणं म्हणजे काय की जेथे संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग करून तत्संबंधीचं ग्रहण, त्याच्या संबंधी असायला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे शोनो धावती म्हणजे लाल धावतो, लाल धावतो म्हटल्यानंतर त्याचा अर्थच होतो, वाच्यार्थ काय झाला त्याचा, लाल धावतो. नाही, अजर लक्षणात आहे. जर लक्षणं म्हणजे गंगेवर गवळवाडा आहे. तर गंगेवर गवळवाडा आहे या म्हणण्यामध्ये संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग होऊन तत्संबंधी जो तीर आहे त्याचं काय होतं, ग्रहण. वृत्ती प्रभाकरमध्ये याच्यापेक्षा थोडं अधिक सांगितलेलं आहे. जी बोलणाऱ्याची आकांक्षा असते त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून आहे. कारण गंगेवर गवळवाडा आहे असं म्हटल्यानंतर तत्संबंधी केवळ हे काही जर लक्षण होणार नाही. कारण त्या गंगेच्या प्रवाहाच्या संबंधी मासे पण असतात, गंगेच्या प्रवाहाच्या संबंधी तीर पण असतो, गंगेच्या प्रवाहाच्या संबंधी अनेक प्रकारचे आत जलचर प्राणी असतात. मग त्या संबंधीचं ग्रहण म्हणजे माशाचं ग्रहण करता येईल का आपल्याला? नाही. मग आपल्याला ग्रहण कशाचं करायचं की तीराचं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये बोलणाऱ्याची जी आकांक्षा आहे त्याच्यावर हे सुद्धा अवलंबून आहे. नाही तर केवळ आपण गंगेवर गवळवाडा आहे एवढं जर म्हटलो आणि तत्संबंधित जर ग्रहण केलं तर तत्संबंधी बरेच आहे, तीर आहे, मासा आहे, त्या ते पाण्यामध्ये काय आहे की अनेक प्रकारचे जलचर प्राणी आहे. म्हणून चला इथे काय केलं आपण, संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग करून तत्संबंधी जो तीर आहे त्याचं ग्रहण केलं. अजर लक्षणेमध्ये काय आहे, शोनो धावतो, लाल धावतो, याचा अर्थ काय आहे की तिथे अधिकाचं ग्रहण. वाच्यार्थाचं तर पूर्ण स्वीकार आहेच, परंतु अधिकाचं तिथे काय आहे की ग्रहण आहे. आणि भागत्याग लक्षणेमध्ये काय आहे, जेवढा जेवढा ग्राह्य भाग आहे त्याचा स्वीकार, जेवढा जेवढा त्याज्य भाग आहे त्याचा काय करायचं की त्या ठिकाणी परित्याग करायचा. याला काय म्हणायचं, भागत्याग लक्षण. जेवढा योग्य चांगला भाग आहे त्याचं ग्रहण आणि जो त्याज्य भाग आहे त्याचा त्या ठिकाणी मला परित्याग करायचा. काय लिहिलं त्यांनी, वाच्यांतर्गत असलेल्या विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचे ग्रहण. की ज्या भागामध्ये विरोध आहे त्याचा त्याग करायचा आणि जो भाग अविरोधी आहे परस्पराला तो विरोध करणार नाही त्याचं ग्रहण करायचं. समजा की अन्य देशामध्ये काही काळापूर्वी पाहिलेल्या मनुष्यास या देश काळामध्ये पाहण्यात आले असता पाहणारा मनुष्य म्हणतो की आपण जो त्या दूर देशामध्ये पूर्वी पाहिलेला मनुष्य तोच हा आहे. हे सोयम देवदत्त
असं एक उदाहरण आलेलं आहे. काही प्रवासी वाराणसीला गेले. तिथे गेल्यानंतर त्या राजाचा वाढदिवस होता. राजा त्या अंबारीमध्ये बसवला, हत्तीवर अंबारी, अंबारीवर राजा, आणि त्याची त्या नगरीमध्ये मिरवणूक काढली. आता हे प्रवासी तीर्थयात्रा करायला बरीच मंडळी गेली होती. पण काय झालं की यांनी तो राजा बघितला, त्या राजाचं ऐश्वर बघितलं. त्याच्यानंतर काय झालं की त्या राजावर कोणीतरी आक्रमण केलं, त्या राजाचं राज्य खालसा केलं, तो पराधीन झाला. आणि जीव वाचवण्यासाठी त्याने काय केलं की आपला एक संन्यासाचा साधूचा वेश घेतला आणि तीर्थयात्रा करायला लागला. करता करता सकल्पना करा की सावरगावात आला. आता इथलीच मंडळी प्रवासाला तिथे यात्रेला गेली होती. यांनी तो राजा बघितला होता, राजाचं स्वातंत्र्य, राजाचं राजवैभव, ते हत्ती, ते अंबारी. आणि इथे मात्र तो राजा त्यांना वाटू लागला. आणि म्हणून एक जो चतुर प्रवासी होता, तीर्थयात्रेकर होता, त्यानं दुसऱ्याला सांगितलं का रे, काशीचा तो राजा हाच दिसतो. मग ते म्हणू लागले नाही, त्याचं स्वातंत्र्य, त्याचं राजवैभव, त्याचं सगळं ते मोठेपण, हा अत्यंत पराधीन आहे. आता तो हा कसा असू शकेल? नाही. मग त्यांनी काय केलं की त्याचा पिंड चांगला निहाळला, आणि पिंड निहाळल्यानंतर मग त्यांची खात्री झाली. मग त्यांनी काय केलं, तो देश हा देश, तो काळ हा काळ, त्याचं मोठेपण, याचं लघुपण, ह्या सर्वाचा त्याग केला. जो विरोधी भाग होता ना त्याचा काय केला, त्याग केला. आणि नंतर त्यांनी विचार केला की राजा मात्र तोच आहे. कारण त्याच्या इथं असणारा तीळ, त्याचे काही खानाखुणा, म्हणजे विरोधी भागाचा त्याग केल्यानंतर आणि अविरोधी भागाचा स्वीकार केल्यानंतरच कळालं की तो देवदत्त हा आहे, स्वयं देवदत्त. म्हणून हे वेदामध्ये अनेक शास्त्रामध्ये हे दृष्टांत आलेले आहे. जर लक्षणेचा जवळजवळ दृष्टांत गंगेवर गवळवाडा आहे, अजर लक्षणे दृष्टांत शोणो धावती, आणि भागत्याग लक्षणे दृष्टांत स्वयं देवदत्ता, असे हे 3 दृष्टांत सरासरी प्रत्येक शास्त्रामध्ये आलेले आहेत. यामध्ये वाच्यार्थांतर्गत पूर्व व आता आणि अन्य देश व हा देश या विरोधी भावाचा त्याग करून वाच्यार्थांतर्गत केवळ अविरोधी जो भाग, तो हा मनुष्य, याचे ग्रहण करणे. बस तो हा. मग तो म्हटल्यानंतर तो काळ असेल. आता तो काळ भूतकाळ आहे, हा काळ वर्तमान काळ आहे. तो देशही काय की दूरचा आहे, हा देश कसा आहे की जवळचा आहे. म्हणून दूरदेश हे जे काळ आहे परस्पर विरोधी आहे, आणि या विरोधीचा परित्याग करून केवळ जो मनुष्य आहे तो हाच आहे, याचं काय करायचं, ग्रहण करायचं. याला म्हणायचं भाग. कळालं का? कळालं ना? भाग त्यातलं असेल ना. अहो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सर्वांचा काय करायचा, त्याग करायचा, आणि हाच आहे. आता हे अलीकडे आपल्या कीर्तनकाराचं तसंच आहे ना, आहे की नाही? गायनाचार्य, मला तर बरेच गायनाचार्य ओळखायला येत नाही का, ते गायनाचार्य झाल्यानंतर लोक त्यांचे ते भांग पॅन्ट शर्ट पाहिल्यानंतर ओळखू येत नाही. मग चांगलं नाही आणावं लागतं गड्या. तेच गायनाचार्य हे म्हणजे त्यांचा तो देश, त्यांचा तो वेश, त्यांचं ते सगळं, हा आवेश पाहिल्यानंतर असं वाटतं की तो गायनाचार्य हा नाही. मग कधी ओळखायला येतो तो, त्याचं चांगलं निरीक्षण केल्यानंतर जो विरोधी भाग आहे त्याचा परित्याग, आणि जो अविरोधी भाग आहे त्याचं ग्रहण. प्रश्न 205 वा. या तिन्ही लक्षणांमध्ये महावाक्यामध्ये कोणती लक्षणं उपयुक्त आहेत? आता हे बघा, आपला अत्यंत महत्वाचा भाग कोणता आहे की महावाक्यार्थाचं चिंतन, आणि मग कुठली लक्षणं करायची. आता महावाक्य कोणतं आहे, तत्वम असी, हे महावाक्य आहे. मग तत्वम असी या महावाक्यामध्ये जहद लक्षणं संभवते का, अजद लक्षणं संभवते का भागत्याग लक्षणं करायला पाहिजे, याचं चिंतन करू आपण आता. उत्तर: जहद लक्षणेचा अंगीकार केला असता संपूर्ण वाच्यार्थाचा त्याग होणार, आणि ही लक्षणं महावाक्यामध्ये स्वीकार करावी तर तत् व त्वम पदाचे वाच्यार्थामध्ये स्थित जे ब्रह्म व साक्षी चैतन्य यांचा त्याग करावा लागेल, आणि तत्संबंधी तद्भिन्न जे असत जडदुःखरूप प्रपंचाचे ग्रहण होणार, अथवा समष्टी वेष्टी प्रपंचमय उपाधी विशेषणरूप वाच्यभाग चे त्यागात चैतन्याचा त्याग केला असता अवशेष शून्याचे ग्रहण करावे लागेल, आणि अशा कृतीने महाअनर्थाची प्राप्ती होत असल्याने पुरुषार्थाची सिद्धी घडणार नाही. हे बघा, आता काय आहे, आपण जहद लक्षणा
तत्वमसी महावाक्याच्या ठिकाणी समजा केली. कोणती लक्षणा? जहद लक्षणा. आता जहद लक्षणा केल्यानंतर तत्पदाचा वाच्यार्थ काय आहे बबनदादा? वाच्यार्थात काय घेणार आहे तत्पदाच्या वाच्यार्थात? ब्रह्मचैतन्य, माया आणि त्या मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास, तिन्ही मिळून ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की याच्यात एक सुद्धा जमणार नाही काढलेलं. त्याच्यात आभास जमत नाहीये किंवा माया काढली तर चालणार नाही. ब्रह्मचैतन्य अधिक माया, मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास आणि तिन्ही मिळून वाच्यार्थ झाला तो ईश्वर. मग आता आपल्याला जहद लक्षणा म्हटल्यानंतर जसं आपण काल बोललो, डोक्यात टोपी घाला. डोक्यात टोपी घाला म्हटल्यानंतर त्याचा जो वाच्यार्थ निघतो त्या वाच्यार्थाचा पूर्ण परित्याग होतो. डोक्यात टोपी म्हणजे डोकं फोडून टोपी कोणी घाली नाही. मग काय करतं, तत्संबंधी जे डोकं आहे त्याच्यावर काय ठेवतो आपण? टोपी. म्हणजे आधी त्याच्यावर काय करतो की संबंधीचं ग्रहण करतो. एवढंच नाही, पायात बूट घाला. आपण इथे काय करतो बंदादा? तत्संबंधीचं ग्रहण. पण ही कोणती लक्षण आहे? जहद लक्षणा. गंगेवर गवळवाडा आहे हा वाच्यार्थ आहे. तसं तत्वमसी महावाक्याचा वाच्यार्थ काय झाला? ब्रह्मचैतन्य, माया, आभास आणि त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे सगळं मिळून ईश्वर, म्हणजे अख्खा काय झाला तो वाच्यार्थ झाला. मग आपल्याला आता संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग करावा लागेल. कुठे? जहद लक्षणेमध्ये. वाच्यार्थ घेता येईल का आपल्याला आता? नाही, कारण जहद लक्षणा करायचं म्हटल्यावर संपूर्ण वाच्यार्थाचा काय झाला तो त्यागच झाला. मग त्याच्यात ब्रह्मचैतन्याचा त्याग होणार. ब्रह्मचैतन्य परत तत्संबंधीचं ग्रहण करायचं परत आपल्याला. या काय पुन्हा तत्संबंधीचं काय करायचं? ग्रहण करायचं. मग आता ब्रह्मचैतन्य गेलं म्हणजे जात नाही. आपल्या जहद लक्षणे पुरतं, जहद लक्षणीच्या एवढ्या पुरतं समजा ब्रह्मचैतन्य काढलं, माया काढली आणि आभास काढला, खाली काय राहिला आता? शून्य राहिलं. शून्य राहिलं याचा अर्थ अधिकाचं तर ग्रहण करावंच लागेल. मग अधिकाचं ग्रहण करायचं म्हटलं अधिक काय राहिलं? असत, जड आणि दुःख रूप. कळालं का? जहद लक्षणं जर केली तर संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग केल्यानंतर अधिकचं ग्रहण म्हणजे असंच जड दुःख रूप पदार्थाचं काय होईल? ग्रहण. मग खाली काय राहिलं का? शून्यम. शून्यम शून्यम म्हणजे महावाक्याच्या ठिकाणी आपण जर जहद लक्षणा केली तर सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती नाही, अनर्थाची प्राप्ती. कशाची प्राप्ती येईल तिथे? अनर्थाची प्राप्ती. कारण तिथे आपण तत्वम या पदाचा वाच्यार्थ कायम राहतो. भेद हा कसा जसाची तसा राहतो. महाअनर्थाची प्राप्ती होत असल्याने कोणता साधा अनर्थ नाही तो. कोणता अनर्थ होणार आहे? म्हणजे आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही समजायचे. महाअनर्थ झाला ना. ब्रह्मचैतन्यच ते जर लक्षणं जर केली तर ब्रह्मचैतन्याचा परित्याग करावा लागेल. ब्रह्मचैतन्य राहतं का त्याच्यात? नाही. वाच्यार्थ जो आहे त्या वाच्यार्थाचा संपूर्ण परित्याग करून मग तत्संबंधी काय आहे? काय राहिलं आता कुठे? त्याचे संबंधी फार झालं तर असत, जड आणि दुःख रूप आहे. महाअनर्थाची प्राप्ती होत असल्याने पुरुषार्थाची सिद्धी घडणार नाही. पुरुषार्थाची सिद्धी घडणार नाही. आपला पुरुषार्थ कोणता आहे? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हा पुरुषार्थ आहे. या पुरुषार्थाची सिद्धी घडणार नाही, उलट महाअनर्थाची प्राप्ती होईल. आणि म्हणून महावाक्यामध्ये जहद लक्षणा अनुपयुक्त होय. सोप्या भाषेमध्ये महावाक्याच्या ठिकाणी जहद लक्षणा ही उपयुक्त नाही. किती तुम्ही बाकी दुसरे कुठे तुमची जहद लक्षणा व्यवहारामध्ये सुरू करावी लागेल तुम्हाला, चालेल. पण महावाक्यात कोणीही जरी असं म्हटलं की आम्हाला जहद लक्षणा करायची तर जमणार नाही. कोणतंही महावाक्य घ्या तुम्ही. अयम आत्मा ब्रह्म घ्या, तत्वमसी घ्या, पुन्हा काय की अहम ब्रह्मास्मी घ्या, हे कुठलंही महावाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये जहद लक्षणा संभवत नाही, करता येत नाही. अजहद लक्षणा स्वीकार केली असता वाच्यार्थ कायम राहत असल्याने किंबहुना अधिक अर्थाचे ग्रहण करावे लागते. आता अजहद लक्षणाचा दृष्टांत कोणता आहे? शोण धावते. शोण धावते म्हणजे लाल धावतो. लाल धावतो म्हणजे मग आपल्याला अधिकाचं आता वाच्यार्थ तर अख्खा घ्यावा लागणार आहे. लाल धावतो हे संपूर्ण घ्यावा लागणार आहे. परत अधिक मग घोडा असेल, बैल असेल,
ह्याचं काय करावं लागेल, ग्रहण करावं लागेल. मग आता अजहद लक्षणा महावाक्यार्थाच्या ठिकाणी आपण केली. तत्वमसि ते ब्रह्म तू आहेस. आता हे अख्खच्या अख्खं ठेवावं लागेल, संपूर्ण ठेवावं लागेल. वाच्यार्थ पूर्ण ब्रह्मचैतन्य ठेवायचं, मायाही ठेवायची, आभासही ठेवायचा. हा अख्खा वाच्यार्थ संपूर्ण ठेवायचा. आणि पुन्हा अधिकाचं काय करायचं, ग्रहण करायचं. पहिलंच तर वाच्यार्थात भेद आहे. मुळात वाच्यार्थात काय आहे, भेद आहे. म्हणजे खाली कुटस्थ चैतन्य आलं, बुद्धी किंवा विष्टी-ज्ञान आलं, त्याच्यामध्ये पडलेला आभास आला. हा झाला त्वम पदाचा वाच्यार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ काय, ब्रह्मचैतन्य, माया अधिक आभास. मग आता दोन्ही वाच्यार्थ कायम ठेवायचे. आता यांच्यात तर मुळातच भेद आहे. मग यांच्यात मुळात काय झालं, आता भेद आहे. मग आता अभेद होईल का, नाही. अजहद लक्षणा जर करायची असेल तर मुळात पहिलं अधिकाचं ग्रहण नंतर बघू. पण मुळात या दोन्ही तत्वम पदाच्या वाच्यार्थात तर पहिलाच भेद आहे ना. वर ईश्वर आहे आणि खाली कोण आहे की जीव आहे. यांच्यात मुळातच भेद आहे ना. अधिकाचं ग्रहण केल्यानंतर तर मग तर काही मिळच नाही. म्हणून त्वम पदाच्या ठिकाणी आणि तत्पदाच्या ठिकाणी अजहद लक्षणा संभवत नाही. म्हणजे महावाक्याच्या ठिकाणी अजहद लक्षणा संभवत नाही. महावाक्यामध्ये अशा लक्षणयुक्त अजहद लक्षणेचा स्वीकार करावा तर तत्त्वम या पदाचा वाच्यार्थ कायम राहतो, भेद सिद्ध होतो. आता हे भेद सिद्ध आहेच, पहिला भेद सिद्ध होतोच. मग आणि तत्संबंधी शून्यार्थाचे ग्रहण करावे लागते. हा शून्यार्थ, आता काहीच अर्थ नाही. आणि असं करायचं कशाचं ग्रहण, आता काय काय शून्यार्थ म्हणजे काय, जगात काही अर्थच नाही, शून्य आहे सर्व. कारण तुम्ही ब्रह्मचैतन्य, माया अधिक आभास, कुटस्थ चैतन्य, बुद्धी अधिक आभास हे जर काढलं बाकी काय आहे. मग त्याचं अधिकाचं ग्रहण करता कसं, काय शून्यार्थाचं रिकामच कसं ग्रहण करता, काही करता येत नाही ना. हातचा 1 2 3 4 5 घेता येतो, शून्य हातचा घ्यायचा. आम्हाला काय घ्यायचं, घेता येतो. तुम्ही आता सगळे शिकलेले म्हणजे हातचा एकचा घेता येईल आपल्याला, शून्याचा हातचा घ्यायचा. म्हणजे आपल्याला मिळ बसणार. आता आपण काय करू, शून्याचा हातचा घेऊ, इकडल्या याच्याकडून खाली गणित सोडून पुन्हा शून्य देऊन टाकू. शून्याचा काही हातचा घेता येत नाही. इथे शून्यार्थाचं ग्रहण करावं लागेल. 1 2 3चं करता येईल, पण शून्यार्थाचं ग्रहण म्हणजे ब्रह्मचैतन्य त्याच्या संबंधी वाच्यार्थ, कुटस्थ चैतन्य त्याच्या संबंधी वाच्यार्थ. आणि हा जर सर्व आपण घेतला, समजा की घेतला, आणि पुन्हा अधिकाचं ग्रहण, अधिक काही राहिलंच नाही. आता काय राहिलं, शून्यच राहिलं सगळं. मग ते शून्यार्थाचं ग्रहण करावं लागेल, पुन्हा अनर्थ. आणि त्यामुळे ज्या कार्यास्तव भेदनिवृत्तीस्तव लक्षणेची प्रवृत्ती आहे ते कार्य सफल होत नसल्याने या लक्षणेचा महावाक्याच्या ठायी कोणत्याही प्रकारे उपयोग नाही. लक्षणं काय केली आपण, मुळात लक्षणं काय केली, पदाच्या शक्तिवृत्तीने आपल्याला त्या पदाचा अर्थाचा बोध होईना. पदाची जी शक्तिवृत्ती आहे, तत्वमसी ही जी पद आहे, तर त्या पदाच्या शक्तिवृत्तीने आपल्याला बोध होत नाहीये. ते ब्रह्म तू आहेस असं जर तत्वमसी महावाक्य बोलून राहिलं तर ह्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी शक्तिवृत्तीने तर आपल्याला अनुभव येईना. तो ईश्वर चैतन्य, मी जीव चैतन्य, आम्ही एक कसे असू शकणार आहे, असू शकत नाही. मग त्या आपल्याला शक्तिवृत्तीने हे ईश्वर आणि जीव यांचा जो भेद आहे हा निवृत्त होत नाही. आणि त्याच्यासाठी आपण काय करायलो, आणि लक्षणा करून पुन्हा जर जहद लक्षणा केली तर तिथेही पांगतं, अजहद लक्षणा केली तर तिथेही मेळ बसत नाही. म्हणजे शक्तिवृत्तीने पदाचा जो काही अर्थ आहे तो अनुभवाच्या विरोधात जातोय. आणि म्हणून आपण लक्षण करून राहिलो. आणि लक्षणात सुद्धा जहद आणि अजहद या 2 लक्षणं चालत नाही. गरम व्हायला लागलं काय नाही. भागत्याग लक्षणेचा स्वीकार केल्याने मात्र विरोधी भागाचा माया अविद्या त्याग होऊन अविरोधी भागाचे चैतन्य ग्रहण घडते. हे ह्याच्यानंतर काय आहे की भागत्याग लक्षणाचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणता भागत्याग, कोणती लक्षणं करायला पाहिजे ते भागत्याग लक्षण. आंबा, आंब्याचं काय खायला पाहिजे, आतलं फेकून द्यायचं, बाहेरचं फेकून द्यायचं, फक्त मधला घर खायचा. मला वाटतं गुरुजींनी लिहिलेले अमृत अनुभव नाही, पेढा कुठल्या बाजून खायचा,
पेढा सर्व बाजून खायचा. काही फळं असे की काही आतलं टाकून द्यायचं बाहेरलं खायचं, काहीचं बाहेरचं टाकून द्यायचं आतलं खायचं. पण आंबा जो आहे तर आंब्याचं कसं आहे, भागत्याग लक्षणच आहे. पोळी फेकून द्यायची, वरची कातडी फेकून द्यायची आणि मधला गोड भाग तेवढा घ्यायचा. तसं भागत्याग लक्षणेमध्ये वाच्यार्थ जेवढा जेवढा आहे तेवढा तेवढा त्याचा परित्याग करायचा आणि जेवढा लक्षार्थ आहे त्याचं ग्रहण करायचं. याला म्हणायचं भागत्याग लक्षण. हे बघा आपण नकाशा काढून दिला होता तर तुमच्या डोळ्यासमोर आणा, पाठीमागचं सगळं घ्यायचं. लक्षार्थ स्वीकार, हा लक्षार्थाचा स्वीकार, हा वाच्यार्थाचा परित्याग. जर महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणेचा स्वीकार केला असताना तर त्वम पदाचे वाच्यार्थातील धर्मसहित माया अविद्यारूप विरोधी भागाचा त्याग घडतो. हे बघा आता काय तिथे त्यांनी सांगितलं की तत्वम पदाचे वाच्यार्थातील धर्मसहित, तत् आणि त्वम ही दोन जे पद आहेत तर या पदाचा वाच्यार्थ आणि त्या वाच्यार्थाचे जेवढे जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्मसहित तत्पदाचा त्याग करायचा. वाच्यार्थाचे धर्म काय आहे? आता वाच्यार्थ म्हणजे ईश्वर. आपण काल बोलले वाच्य, वाच्यार्थ, शक्य, शाक्यार्थ ही सगळी नावे कोणाला आहे की त्या ईश्वराला म्हणजे पुढची याला. तुम्हाला जर असं म्हटलं की त्वमपद वाच्य किंवा त्वमपद वाच्यार्थ किंवा त्वमपद शक्यार्थ, त्वमपद शक्य, तर जीवच समजायचं. तिथं काय समजायचं? जीव. असं एखाद्या वेळेस कधी असं आरबळायचं नाही किंवा शक्य आलं ना तर काय करा असं काही नाही. हे जे तत्पद वाच्यार्थ आणि तत्पद वाच्यार्थाचे सर्वचे सर्व धर्म. तत्पद वाच्यार्थ कोण आहे? ईश्वर. आणि ईश्वराचे जेवढे जेवढे धर्म असतील ते सर्व. त्वमपद वाच्यार्थ कोण आहे? जीव. आणि जीवाचे जेवढे जेवढे धर्म असतील ते सर्व याचा परित्याग, याचा काय करायचं? परित्याग करायचा. आणि लक्षार्थ जो आहे त्या लक्षार्थाचं ग्रहण किंवा स्वीकार. अविरोधी जे असंग शुद्ध चैतन्य याचे ग्रहण होते आणि त्यायोगे त्याची एकता संभवते. हे बघा अविरोधी, अविरोधी म्हणजे विरोध नाही. आपण मागे एक दृष्टांत तुम्हाला दिला होता. आपल्या भारताचे जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आणि एक सामान्य कुटुंबातील बाई दुसऱ्याच्या रोजाना जाते 150 रुपये रोजाना. त्या बाईचा एका दिवसाचा खर्च आणि या बाईचा एका दिवसाची मजुरी जर पाहिली फार मोठी काय आहे की त्या ठिकाणी मला तफावत आहे, फार मोठा अंतर आहे. ती बाई किती मोठी, ही सामान्य बाई अगदी अगदी छोटी असेल. या दोघीमध्ये एक पण कोणता आहे? सारखे पण कोणते? सौभाग्यवती पण हे कसं आहे? सारखं आहे. तसं ईश्वर खूप मोठा आहे, जीव खूप छोटा आहे. पण ह्यांच्यामध्ये सारखं कोण येतं? सचित आणि आनंद, एकत्व, शुद्धत्व, चिदत्व, हे सगळे जे गुण आहेत, धर्म आहेत, हे यांचे कसे आहेत? एक आहे. हे लक्षार्थाचे आहे. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. हे फक्त नावे भिन्न आहे. ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य. बुद्धीला अधिष्ठान असल्यामुळे याला काय नाव आलं? कुटस्थ. नाही तर कुटस्थ काही म्हणायची गरज नाही. म्हणून लक्षार्थामध्ये यांची एकता आहे. म्हणून वेद, शास्त्र आणि पुराणे आणि संत वाङ्मय यांनी जी एकता प्रतिपादन केलेली आहे ती वाच्यार्थामध्ये नाही. देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरी तुम्ही. कोणत्या अर्थानं म्हटले तुकोबर आहे? लक्षार्थानं म्हटले. नाही तर देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही होऊ शकत नाही. देव कुठे ना आपण कुठे. मग वाच्यार्थाचा जर आपण या ठिकाणी स्वीकार केला तर वाच्यार्थाचा स्वीकार केल्यानंतर कधीच ईश्वराची जीवाची एकता संभवत नाही. मग काय करावं लागेल इथे? इथे भागत्याग लक्षण. आणि भागत्याग लक्षणाने जेवढा जेवढा विरोधी भाग आहे त्या भागाचा त्याग आणि जेवढा जेवढा अविरोधी भाग आहे त्याचं ग्रहण, त्याचा स्वीकार. मग वाच्यार्थ जो आहे ईश्वर, तर नुसतं ईश्वर एवढाच वाच्यार्थ नाही. काय लिहिलं त्यांनी की वाच्यार्थाचे धर्म, त्या ईश्वराचे जे धर्म आहे ते सर्व धर्म. पुन्हा जीव जो आहे त्या ज्या जीवाचे सुद्धा सर्व धर्म याचा त्याग करावा लागेल. परमपुरुषाची प्राप्ती घडते आणि म्हणून महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा अंगीकरणीय होय. परमपुरुषार्थ असेल तिथं
परम पुरुषार्थाची प्राप्ती घडते आणि म्हणून महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा अंगीकारणीय आहे. छगन महाराज कळालं का? हा, कळालं नाही तर विचारायचा. बर बर बर, चला. प्रश्न 206. तुम्ही शिकलेली मंडळी जरा सर आमची, म्हणजे त्याला असं हलवून हलवून असं सांगायला लागत, कळालं का? ते जेव्हा कळालं म्हणतील तेव्हा पुढे निघायचं. तत्पदाचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ कोणता आहे? उत्तर, अव्याकृत जी माया तो ईश्वराचा देश होय. हे बघा, आता हा सर्व काय आहे की वाच्यार्थ आहे, आणि वाच्यार्थामध्ये एखादी दुसरी गोष्ट शिल्लक आली तर काही बिघडत नाही. काय होते? काही बिघडत नाही. त्या ईश्वराचा एखादा धर्म जर शिल्लक सांगितलं तर काही त्याच्यात बिघडत नाही. आता अव्याकृत जी माया, अव्याकृत म्हणजे अतर्की, हा, किंवा अव्यक्त स्वरूपाचं जे नामरूप आहे तिलाच काय म्हणायचं की माया, की ती व्यक्त नाही. काय आहे की आता माया अशी व्यक्त दिसते का तुम्हाला सध्या? नाहीये. मग माया नाही का? माया आहे. पण मग असे अव्याकृत जी माया तो ईश्वराचा देश. कळालं मला? ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये जो आभास पडला, मग ते माया आहेच ना. माया हाच काय ते देश आहे ईश्वराचा. ईश्वर कशामुळे निर्माण झाला? मायेमध्ये जर आभास पडला नसता, कल्पना करा की मायाच नसती, ईश्वर असता का? नाही. आणि म्हणून त्या मायेमध्ये पडलेला जो ब्रह्मचैतन्याचा आभास, हा तो ईश्वराचा काय आहे? देश. कुठेतरी राहतो का नाही ईश्वर? ईश्वर कुठेतरी राहतो ना. तुम्ही कुठेतरी राहता का नाही? मग तर ईश्वर कुठेतरी राहत असेल ना. तर त्यांनी असं लिहिलं की काय लिहिलं की हाय जी संपूर्ण माया आहे जगाचं उपादान करत, आणि ह्याच्यामध्ये पडलेला जो आभास आहे तोच ईश्वराचा काय आहे की देश आहे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही तिन्ही ईश्वराचे काळ होय. अरे बघा, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे तिन्ही ईश्वराचे काळ होय. आता हे आपल्याला माहितीच आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आपण जसं म्हणतोय तसं ईश्वराचे काळ कोणते आहे? मग उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे बघा, आपली कीर्तनकार मंडळी विनाकारण इकडे तिकडे पळते. नाही बुजले मला. अहो, मी तर म्हणतो देवाचे बरे, देवाचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. हे धर्म जर सांगत चाललो आपण तर 2 तास कधी जातील आपल्याला कळणार नाही ना. ईश्वराचं हे ईश्वराचे काय सांगू राहिलो आपण? देश, काळ, वस्तू ईश्वराचे. हे कोणाचे सांगायलो आपण? ईश्वराचे सांगू राहिले. म्हणजे कोणाच्या? तत्पद वाच्यार्थ जो ईश्वर आहे त्या वाच्यार्थाचे हे सर्व काय सांगायलो आपण? देश. वाच्यार्थ राहतो कुठे? म्हणजे ईश्वर कुठे राहतो? ईश्वराचा काळ कोणता आहे? तो उत्पत्ती, स्थिती आणि काळ हे ईश्वराचे काय आहे? काळ आहे. सत्व, रजतम गुण ह्या 3 ईश्वराच्या वस्तू आहेत, म्हणजे सृष्टीची सामग्री आहे. बस. आता सत्व, रज, तम आणि हे जे 3 गुण आहे ह्या 3 ईश्वराचे काय आहे की वस्तू आहे, म्हणजे सामुग्री आहे. वस्तू. आता देश सांगितलं त्यांनी. पहिला देश कोणता आहे? हे बघा, आपण जे मागे चित्र काढलं होतं नकाशात तसंच काढायचं होतं. घरी एखाद्या दिवस मनानं काढून घ्यायचं. तत्पदाचा सगळा काय करायचे? धर्म. तत्पदाचा देश कोणता? तत्पद वाच्यार्थाचा. तत्पद वाच्यार्थाचा काळ कोणता? तत्पद वाच्यार्थाच्या वस्तू कोणत्या? कोणत्या वस्तू आहे? आता सत्व, रज आणि तम या काय की त्याच्यात 3 वस्तू आहे. हे बघा, हे कसं आहे तुम्हाला दृष्टा सांगतो. या वस्तू म्हणजे कसे आहे की हे बबन दादा आपल्या समोर असल्यामुळे आपल्याला जास्त काही डोकं लावायचं काम नाही. तुम्हाला घट करायचा असेल ना, घट, तर घट करायचं म्हटल्यानंतर पृथ्वी, जी पृथ्वी असते की नाही ती त्याच्यावरच घट तयार करतात. मग पृथ्वी ही काय? त्यांची त्या ठिकाणी वस्तू आहे. पृथ्वी सुद्धा काय की वस्तू आहे. त्याच्यानंतर जो पिंड आहे, पिंड म्हणजे गोळा करतात. आणि त्याच्यानंतर हे सगळं काय आहे की आता त्यांनी तिथं मूळ विचारसागरात दिले, मृत्तिकारूप पृथ्वी आहे. पृथ्वीची कशी आहे? सगळी मृत्तिकारूप आहे. मृत्तिकेचा पिंड ही सुद्धा काय की वस्तूच आहे.
आणि आस्ते आदी करून पृथ्वीचा हा काय की भाग आहे, शरीर त्याचा काय आहे की भाग आहे, एकाच पृथ्वीचा आहे का नाही. आता ही सर्व पृथ्वी आणि पुन्हा त्याच मातीचा घट करून राहिले, हा काय की त्याचं पिंड, आणि हे जे शरीर करून राहिले ते कशाचं आहे. आता हे आपल्याला दिसायला वेगळे वेगळे दिसून राहिले, पृथ्वी वेगळी दिसून राहिली, तो पिंड वेगळा दिसून राहिला, एवढंच नाही शरीर वेगळं दिसून राहिले, पण विचारद्वारा हे सर्व काय आहे की पृथ्वीच आहे. तद्वत सत्व गुण आणि हे रज, हे जे 3 गुण आहेत, हे आणि हे जे वर लिहिलेलं उत्पत्ती स्थिती प्रलय, हे सर्व जवळजवळ कसे आहे की एकच आहे. आपल्याला वाटताना भिन्न दिसते, पण हे सर्व कसं आहे की एक आहे. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे 3 ईश्वराचे शरीर होत. हे आपण विचारसागरामध्ये 5व्या तरंगामध्ये आलेलं आहे. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे 3 ईश्वराचे शरीर. बघा आपण काय कशाचं चिंतन करून राहिलो आता, तत्पद वाच्यार्थ आणि तत्पद लक्षार्थ. तर अगोदर चिंतन कशा सुरू आहे, वाच्यार्थाचं, त्याचा देश, त्याचा काळ, ईश्वराच्या वस्तू, आणि एवढंच नाही तर ईश्वराचं शरीर. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे 3 ईश्वराचे शरीर. आपलं जसं स्थूल सूक्ष्म कारण शरीर आहे ना, तसं ईश्वराचे हे 3 शरीर. वैश्वानर, सूत्रात्मा व अंतर्यामी हे 3 ईश्वरत्वाचे अभिमानी होते. हे बघा आपण विश्वाभिमानी, तैजसाभिमानी, प्राज्ञाभिमानी आपण शिकलो की नाही, तसं ईश्वराचा सुद्धा अभिमानी आहे. वैश्वानर, सूत्रात्मा, अंतर्यामी हे 3 ईश्वरत्वाचे काय आहे की अभिमानी आहे. अंतरात्मा म्हणजे आतला. ईश्वर सर्व भूताना, प्रत्येकाच्या हृदयात तो आहे का नाही, म्हणजे सगळ्यांचं सूत्र तो हलवतो, मग त्याला काय म्हणायचं अंतरात्मा, याचा तो अभिमानी आहे. मी एक आहे ते अनेक व्हावे अशी जी इच्छा, त्यापासून तो जीवरूपत्वाने प्रवेश होणे, एकपर्यंतची सृष्टी ते ईश्वराचे कार्य होत. हे बघा, एकोहम बहुस्या, मी एक आहे बहु हवा, ही ईश्वराची इच्छा उत्पन्न झाली, म्हणजे मूळ ब्रह्मासच. पण ती कशी झाली आता, तर तिथं तुम्हाला स्वीकार करावा लागेल. अशी जी इच्छा झाली, एकोहम बहुस्या, मी एक आहे बहु हवा, अशी जी इच्छा झाली, तर तिथपासून तर ही संपूर्ण सृष्टी तयार होईपर्यंत हे त्याचं कार्य. त्याचं कार्य कोणतं, ती पहिली इच्छा आणि सर्व भौतिक सृष्टी हे ईश्वराचं काय आहे कार्य आहे. पण कसलं आपण चिंतन करू राहिलो, तत्पदाचा वाच्यार्थ आणि त्याचे धर्म. धर्म म्हटल्यापेक्षा आता हे त्याचे काय आहे की कार्य, त्याचा देश कोणता, त्याचा काळ कोणता, त्याची वस्तू कोणती, त्याची सामुग्री कोणती, त्याचं शरीर कोणतं ईश्वराचं, त्याचा अभिमानी कोणता आहे, हे चिंतन झालं. आता त्याचं कार्य कोणतं, हे कार्य आहे. किती चिंतन मांडले त्याने सूक्ष्म. सर्व शक्तित्व, सर्वज्ञत्व, एकत्व, व्यापकत्व, स्वाधीनत्व, समर्थत्व, परोक्षत्व, मायोपाधिकत्व हे ईश्वराचे 8 धर्म आहेत. हे बघा, सर्व शक्तित्व म्हणजे सर्व शक्तिमान हा ईश्वराचा काय आहे की धर्म. सर्वज्ञत्व न सांगता तुम्हा हे त्याचा धर्म. एकत्व, आता ह्या धर्माने पण त्याने एकपणा हाच त्याचा काय आहे की धर्म, तो एकटाच आहे. व्यापकत्व हाही त्या ईश्वराचा काय आहे की धर्म सांगितला. ईश्वर कुठे नाही बरं, सगळीकडेच आहे. स्वाधीनत्व म्हणजे स्वातंत्र्य, त्याचं काय करायचं हे त्याचं तो स्वतंत्र कसा आहे की स्वाधीन आहे. समर्थत्व, समर्थ आहे तो. सामर्थ्य आणि स्वातंत्र्य यालाच काय म्हणायचं, समर्थ. काय म्हणायचं त्याला, त्याच्याकडे काय असायला पाहिजे, सामर्थ्य आहे त्याला समर्थ नाही म्हणायचं. त्याच्याकडे स्वातंत्र्य असायला पाहिजे, त्याला म्हणायचं समर्थ. जैसा समर्थ जाता कोणा ते नास्ती न म्हणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो समर्थ असतो ना तो कोणाला नाही म्हणत नाही. व्यवहारामध्ये बघा, काही माणसाकडे स्वातंत्र्य असतं पण सामर्थ्य नसतं. काही लोकांकडे सामर्थ्य भरपूर असतं, स्वातंत्र्य नसतं. दाभोळकर महाराज किती वर्गणी दिली तरी त्याला काही कमी पडणार नाही, इतकं त्याच्याकडे सामर्थ्य असतं, पैसा असतो. मग बायकोला विचारल्याशिवाय देता येत नाही, काही नाही त्याच्याकडे स्वातंत्र्य नाही. आणि काही काही गरीब बिचारे असे असतात, त्यांना भयंकर स्वातंत्र्य पण सामर्थ्य नाही. समर्थ कधी म्हणायचं, त्याला स्वातंत्र्य आणि सामर्थ्य ज्याच्याकडे एकवटलं त्याला काय म्हणायचं, समर्थ.
परोक्ष परोक्ष परोक्षत्व. ईश्वर आपल्या दृष्टीने कसा आहे? परोक्षच आहे. म्हणजे ईश्वर असा दिसतोय का तुम्हाला? नाही. खरं ईश्वर हा परोक्षच आहे. आणि जी मोठमोठी संत मंडळी होऊन गेली त्यांना तो सगुण रूपानं काय झाला की दिसला. परंतु तो सगुण दर्शन आहे. ते कोणतं दर्शन आहे? सगुण दर्शन आहे. ईश्वर दर्शन हे खरं होतच नाही. ईश्वर दर्शन कसं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी अनुमानानं चिंतन करावं लागेल. जेव्हा दिसेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं? सगुण. अभिन्न निमित्त का उपादान कारण जो ईश्वर आहे तो हा प्रत्यक्ष येऊन तुम्हाला दिसणारच नाही. आणि दिसलंच तुम्हाला तर मग राम कृष्ण हे कोणते दर्शन आहे? अवतार दर्शन आणि सगुण दर्शन. तुम्ही ज्या देवाची उपासना करसाल ईश्वर ईश्वर म्हणजे काय? असं ईश्वराला आकार नाही ना. असं ईश्वराला काय आकार आहे का? तो शबल ब्रह्म. शबल ब्रह्म ज्याला आपण त्याला काही आकार नाही. मायोपाधिक म्हणते. हा मायोपाधिक. जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण मायोपाधिक ईश्वर. त्याचं असं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होणार नाही. कारण आपण दर्शनाचे कंधारकर महाराज सुंदर असे विवेचन केलेलं आहे की प्रतिमा दर्शन, सगुण दर्शन, अवतार दर्शन, ईश्वर दर्शन आणि ब्रह्मदर्शन. तर आपल्याला प्रतिमेचं साक्षात त्या ठिकाणी प्रतिमेद्वारे आपण समजा महादेवाची भक्ती करतो आणि मग भक्ती करीत असताना करता करता परिपाक झाला की महादेवानं दर्शन देणे हे सगुण दर्शन. कोणतं दर्शन? आपण आता विठ्ठलाची भक्ती करतो, विठ्ठलांना प्रत्यक्ष दर्शन देणे हे कोणतं दर्शन आहे? सगुण दर्शन आहे. अवतार दर्शन रामकृष्णादिकांचं दर्शन होणे हे अवताराचं काय की दर्शन आहे. पण ईश्वर हा काय असा प्रत्यक्ष येऊन कधीच दिसणार नाही तुम्हाला. म्हणून हा त्यांनी केलेली तुमच्यावर जी कृपा आहे त्या कृपेचे लक्षणं तुम्हाला ते दिसतील. आणि म्हणून तर त्या विचारसागरामध्ये सांगितलं की आपण त्या दिवशी कीर्तनात बोललो की पंचायतानाची सेवा करीत असताना हे कारण ब्रह्म आहे म्हणून सेवा करावी. काय करावं? शबल ब्रह्म आहे म्हणून त्यांची काय करावी? सेवा करावी. हेच सांगितलेलं आहे. म्हणून तो कसा आहे? परोक्ष आहे. मायोपाधिकत्व म्हणजे माया उपाधीनं युक्त आहे. हे ईश्वराचे 8 धर्म आहे. सर्वशक्तित्व, सर्वज्ञत्व, एकत्व, व्यापकत्व, स्वाधीनत्व, समर्थत्व, परोक्षत्व, मायोपाधिकत्व हे ईश्वराचे 8 काय झाले? धर्म. या सर्वांसहित मायातीत जे प्रतिबिंबरूप चिदाभास व तत् अधिष्ठान ब्रह्म ही सर्व मिळून ईश्वर म्हटले जाते. हे बघा, ईश्वर म्हणण्यासाठी हे एवढं पाहिजे. ईश्वर म्हणजे काय? उगाच काय म्हणजे पलीकडे काय झालं मला माहितच नाही असा ईश्वर नाही. ईश्वर म्हणण्यासाठी त्याचा देश, त्याचा काळ, त्याच्या वस्तू, त्याची सामुग्री, त्याचं शरीर, त्याचा अभिमानी, त्याचं कार्य, त्याचे धर्म या सर्वासहित माया आणि त्या मायेमध्ये स्थित जे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास व तत् अधिष्ठान ब्रह्म काढलं तर काय होईल? मग तर शून्य सर्व. व तत् अधिष्ठान ब्रह्म ही सर्व मिळून काय झाली? ईश्वर. आणि यालाच म्हणायचं वाच्यार्थ. याला काय म्हणायचं? तत्पदाचा वाच्यार्थ. हे तत्वमसी महावाक्य जे आहेत ह्याच्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ काय, कोणता हे सर्व आलं त्याच्यात. एवढा वाच्यार्थ झाला पांडुरंग महाराज. याच्यात काही काढता येत नाही तुम्हाला. वाच्यार्थाला काही काढता येत नाही. ईश्वर म्हटले जाते. आणि आता जेवढी आपल्याला संतांची प्रमाण दिसतील आता तेवढे या वाच्यार्थात बसलेले आहे. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरली सत्ता मात्रे आपण जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. कार्य ना ठेवीसी कृपाळू देवासी पोषितो जनासी. हे सर्व याच्यात आले. आता हे याच्यात कुठं कुठं तरी हे जे धर्म वगैरे दिले याच्यात कुठे ना कुठं तरी संतांनी जे जे देवाचं ईश्वराचं म्हणून वर्णन केलं तर याच्यात कुठेतरी ते यायलाच पाहिजे. आता फक्त आपण वाचत असताना कुठे आलं हे आपल्याला कळत नाही. नाही तर ते ह्याच्यात प्रत्येक देवाचे ईश्वराचे जेवढे तेवढे काही लक्षणं सांगितली ती सर्व याच्यामध्ये आलेली आहे. ईश्वराच्या कधी काळाचं वर्णन आहे, कधी वस्तूचं कधी तर ते सर्वच वर्णन आहे. ईश्वराच्या काळाचं वर्णन आहे. आता जेने हे विश्व निर्मिले
म्हणजे उत्पत्ती काय सांगितली त्यांनी. आता काय झालं, ईश्वराचा तो काळ आहे, काळ सांगितलं. ईश्वराचं ते काय सांगितलं, काळ सांगितला. कधी स्थिती सांगितली, कधी त्याचं सर्व शक्तिमत्व सांगितलं. करशील तरी नो हे काय, तो राईचा पर्वत करतो, पर्वताची राई करतो. म्हणजे कुठं देशाचं वर्णन, कुठे काळाचं वर्णन. काही लोक म्हणजे हे बारीक चिंतन काय करायचं संत वाङ्मयासाठी. अरे त्या देवाचं खरं स्वरूप जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल, हे चिंतन अगोदर तुम्हाला कळावं लागेल. संत वाङ्मय सुद्धा कळायचं असेल त्याच्यासाठी याचा अभ्यास लागतो. आणि या अभ्यासाचा विषय आहे हा चांगला, हो, फार मोठा अभ्यासाचा काय की विषय. वाच्यार्थाने तरी कळावा, लक्षात पुढे राहिला. पण वाच्यार्थाना का होईना याचं काय काही चिंतन करायला पाहिजे. ही सर्व मिळून ईश्वर म्हटले जाते आणि ते तत्पदाचे वाच्यार्थ होय. बस एका तत्पदाचा वाच्यार्थ हे संपूर्ण विश्व याच्यात आलं. बघा पांडुरंग म्हणा काहीच राहिलं ना बाकी याच्यात, काहीच ठेवलं नाही त्याच्यात. या सर्वासहित माया आणि चिदाभासाचा त्याग करून अवशेष स्थित जे विराट हिरण्यगर्भ आणि अव्याकृतादी याचे अधिष्ठान ईश्वर साक्षी शुद्ध ब्रह्म ते तत्पदाचे लक्षार्थ होय. मग काय करायचं आता, हे जे एवढे धर्म, देश, काल, वस्तू, शरीर या सर्वाचा परित्याग करायचा. हा, आणि या वाच्यार्थाचा त्याग करून थांबायचं नाही, तर चिदाभासाचा त्याग, अवशेष स्थित जे विराट म्हणजे चिदाभासाचा त्याग करून सुद्धा जे विराट हिरण्यगर्भ आणि अव्यकृत याचे अधिष्ठान ईश्वर साक्षी. त्याला काय नाव दिलं मग आता, ईश्वर साक्षी. आपण जसं आपलं काय म्हणतो अंतकरण उपहित चैतन्य, त्याला काय म्हणतो आपण साक्षी. तसं काय म्हणायचं त्याला, ईश्वराचा तो साक्षी, त्याला ब्रह्म. म्हणजे त्या ब्रह्माचं दुसरं नाव काय म्हणायचं, ईश्वर साक्षी. ते शुद्ध ब्रह्म तत्पदाचे लक्षार्थ आहे. ते तत्पदाचं काय आहे, अक्षर. प्रश्न 207 ब्रह्म आणि मायांतर्गत प्रतिबिंबरूप ईश्वराचा परस्पराध्यास अन्योन्याध्यास कसा घडला. हे बघा, अतिशय सुंदर चिंतन मांडलं त्यांनी. ब्रह्म आणि मायांतर्गत प्रतिबिंबरूप ईश्वराचा परस्पराध्यास कसा झाला, अन्योन्याध्यास कसा घडला. म्हणजे ब्रह्माचा आणि ईश्वराचा यांच्यात परस्परात काय झाला, अध्यास झाला. ब्रह्म आणि ईश्वर. मायांतर्गत म्हणजे मायेमध्येच पडलेला ब्रह्माचा आभास, त्याचं नाव काय आहे, ईश्वर. मग त्या ईश्वराचा आणि ब्रह्माचा अन्योन्य अध्यास कसा झाला. उत्तर, अविचार दृष्टीने. हे बघा, अविचार दृष्टीने म्हणजे स्वीकार करून. अविचार दृष्टी तसं होत नाही, पण आता आपल्याला ही संगती लावायची. विचार दृष्टीने जर चिंतन केलं तर सर्व ब्रह्म आहे. तिथं ना माया ना काय धर्म ना काही सर्व काय आहे, ब्रह्म आहे. पण अध्यास स्वीकार करायचा, आपण अविचार आहे असं समजायचं. आणि अविचार दृष्टीने जर चिंतन केलं तर कसा अध्यास झाला बघा. अध्यासाला एकच विचार करून टाकला, अविचार. अविचार, बस त्याचं नावच अविचार. जेवढा म्हणे तुम्ही कोणतं म्हणे आम्ही डॉक्टर, त्याच्यात काय अविचार, MBBS अविचार कोण आम्ही हे सगळं आता अविचार. अविचार दृष्टीने ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराशी संसर्ग तादात्म्य अध्यास आहे. हे बघा, अविचार दृष्टीने चिंतन केलं. आता त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ब्रह्म म्हटल्यानंतर त्याचा कुणाशी संसर्ग येईल काय, कसं येईल, शक्य नाही. त्याला नाम रूप जात क्रिया काहीच नाही, संसर्ग येणारच नाही. म्हणून काय शब्द घातला त्यांनी, अविचार दृष्टी. नाही तर निर्गुण निराकार असणारं ब्रह्म, त्याचा कुणाशी संसर्ग कल्पित ना वास्तव संसर्गही नाही, आणि कल्पित संसर्ग म्हणजे संबंध नाही. संसर्ग आला म्हणजे विकारी. हा, विकारी म्हणजे काय, विकारच येईल. मग तो विकार त्याला कुठं तरी काहीतरी लागेलच ना. मग त्याला नाव रूप काहीतरी रूप लागेलच त्याला. रूपाशिवाय तर संसर्ग येऊ शकत नाही. आणि आपलं ब्रह्मता असे सजातीय विजातीय भेद रहित, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही, त्याच्याहून वेगळंही नाही, आणि त्याच्या स्वरूपांतर्गत सुद्धा काही नाही की भेद नाही. जाती क्रिया भेदो हा आकार असेच प्रभाव वस्तुशी नाही. आणि मग म्हणून तिथं अविचार शब्द घातला. ते अविचार शब्द का घातला की त्याच्याचमुळे घातला. हे लक्षात येण्याकरता सत्ताभेद कळणं आवश्यक आहे. हो, सत्ताभेद कळायलाच पाहिजे. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता.
हे ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराशी संसर्ग अध्यास आहे. तादात्म्य अध्यास. हा, तादात्म्य अध्यास, तादात्म्य तादात्म्य संबंध. म्हणजे हा. अध्यास. हा, नाही, आपला तादात्म्य संबंध. संसर्ग म्हणजे कोणता? तादात्म्य संबंध. वेदांत शास्त्रामध्ये तादात्म्य संबंध मानलेला आहे. कोणता? हो. तादात्म्य संबंध. तादात्म्य संबंध म्हणजे कल्पित संबंध. हो. हा, तादात्म्य संबंध म्हणजे कल्पित. काय लिहिलं त्यांनी? ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराशी तादात्म्य संबंध म्हणजे संसर्ग तादात्म्य अध्यास आहे. आपल्याला ईश्वर सत्य जो वाटतो तो ईश्वर सत्य नाही. आता बबन दादा पुन्हा कसं करून पाहते माझ्याकडे. काय? ईश्वर सत्य नाही. मग ईश्वर सत्य का वाटायला? त्याच्यामध्ये ब्रह्माच्या सत्यतेचा अध्यास आहे. रज्जूवर भासलेला सर्प सत्य आहे का वाटून राहिला? सर्प जरी सत्य नसला तरी रज्जू सत्य आहे. आणि त्या रज्जूच्या सत्यतेचा अध्यास कोणामध्ये झाला? तो गुरुजी फार स्पष्ट. रज्जूचा सर्पाशी तादात्म्य आहे असं म्हणते ना. हा, तिथे तादात्म्य संबंध आहेच ना. कोणाचा? स्वरूपाध्यास. तिथं कोणता अध्यास झाला? तो स्वरूपाध्यास. म्हणजे जिथे रज्जूचा सर्पाशी तादात्म्य नाही, तिथं काय झालं की स्वरूपाध्यास. तादात्म्य संबंध म्हणलं की संसर्ग अध्यास येतो. कोणता येतो? संसर्ग. तादात्म्य म्हटले कोणता अध्यास येतो तिथं? संसर्ग अध्यास. आता इथे जे आहे संसर्गच शब्द दिलेला आहे त्यांनी. काय दिलेलं खाली? तर आता हे थोडं बाजूला जाईल. इथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार करावा लागतो सर. पण ते ख्याती स्वीकार करावं, अनिर्वचनीय ख्याती इथे जमत नाही. कारण फक्त सत्यता बरं का. काय? फक्त रज्जूवर सर्प जो भासला हा स्वरूपाध्यास. हा कोणता अध्यास झाला? स्वरूपाध्यास. पण त्याच्यामध्ये जी सत्यता आहे त्या सत्यतेच्या विषयी जर आपण चिंतन केलं मग तिथे मात्र तुम्हाला संसर्ग अध्यास करावा लागतो. कोणता? अन्यथा ख्याती स्वीकारावी लागते. सत्यता कोणाची आहे? रज्जूची. भासायला कुठं लागली ती आपल्याला? सर्पाच्या ठिकाणी. आता स्वप्न पडतंय. स्वप्न पडल्यानंतर स्वप्न पूर्ण स्वरूपाध्यास आहे. स्वप्नस्थ पदार्थ जे आहेत ना स्वरूपाध्यास. स्वप्नातील पदार्थाचं ज्ञान स्वरूपाध्यास. पण ते स्वप्नातील पदार्थ जे सत्य वाटायला लागले तर ती सत्यता तर स्वप्नाची नाही. ती कोणाची आहे? ती कुटस्थ चैतन्याची. आणि ती कुटस्थ चैतन्याची सत्यता जी वाटून राहिली ती अन्यथा ख्यातीने वाटून राहिली. मग तिथे खरं काय की संसर्ग अध्यास. तिथे कोणता अध्यास आहे? इथे सत्यतेचं सांगितलं त्यांनी, वस्तूचा पदार्थाचं नाही सांगितलं. कशा सांगितलं? इथे सुंदर लिहिलं, ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराशी संसर्ग अध्यास आहे. आणि पुढे वाचा. यास्तव ईश्वर सत प्रतीयमान होतो. आपल्याला ईश्वर सत का वाटतो हे जाऊ दे. जगत सत का वाटून राहिलं? ब्रह्माची सत्यता आपल्याला इथे या जगाच्या ठिकाणी भासून राहील. काय? सत्यता. जग भासलं हा भाग वेगळा, पण ते सत्य का वाटायलं? तर त्याचं कारण तिथे संसर्ग आहे. तिथे काय आहे? संसर्ग आहे. आणि तो संसर्ग कशाचा आहे? सत्यतेचा आहे, वस्तूचा नाही. कशाचा आहे? सत्यतेचा. म्हणून आपल्या विचारसागरामध्ये आहे ती गोष्ट की स्वरूपाध्यास, पदार्थाची उत्पत्ती हा स्वरूपाध्यास आहे. आणि त्याच्यामध्ये जी सत्यता भासून राहिली ती सत्यता जी ती संसर्गाध्यास नाही. तिथे तादात्म्य संबंध आहे. कोणता संबंध आहे म्हणतो? तादात्म्य संबंध. ईश्वर आणि त्याच्या कारणाचा ब्रह्मस्वरूपी अध्यास आहे. म्हणून ब्रह्म हे जगताचे कारण आहे ना. तिथे कारणता आल्या. काय लिहायचं तिथे? कारणाचं आहे. नाही, ते लिहिले तिथे कारणाचा, पण तिथे खरं कारणता आहे. ईश्वर आणि त्याच्या कारणतेचा ब्रह्मस्वरूपी अध्यास आहे. म्हणून ब्रह्म हे जगताचे कारण आहे असे प्रतीत होते. या जगाचं कारण कोण आहे? ईश्वर का ब्रह्म? खरं नाही. तसं जर पाहिलं तर अभिन्न निमित्त उपादान कोण आहे? ईश्वर. जगताचं कारण कोण आहे? ईश्वर आहे. पण आता काय झालं?
ईश्वर आणि त्याच्या कारणतेचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा अध्यास झाला. आणि आपल्याला जगाचं कारण कोण वाटून राहिलं? ब्रह्म. ईश्वरामध्ये सत्यतेचा जो अध्यास झाला तो ब्रह्माच्या सत्यतेचा. कोणाच्या सत्तेत? ब्रह्माच्या सत्य. आणि ब्रह्मावर कारणतेचा जो अध्यास झाला तो ईश्वराच्या कारणतेचा. कारणता ईश्वरा. कारणता ही खरी कोणाची आहे? ईश्वराची. आणि वाटायला कोण लागलं आपल्याला? ब्रह्म. आपल्याला वाटायला कोण लागलं? मग आता ते ब्रह्म कोणाचं कार्य कारण नसून सुद्धा ते कारण वाटून राहिलं, तर त्या ब्रह्मावर ईश्वराच्या कारणतेचा काय झाला? अन्योन्य अध्यास झाला नाही. ते कोणता अध्यास झाला? अन्योन्य अध्यास झाला ना. अन्योन्य अध्यास म्हटल्यानंतर एका बाजूचा अध्यास नाही राहत, याचा त्याच्यावर आणि त्याचा याच्यावर. मग आता ब्रह्माचा ईश्वरावर काय झाला की अध्यास. ब्रह्माचा आणि ईश्वराचा तो कोणता झाला? तो तादात्म्य संबंधानं. तिथे संसर्ग दिला. कोणता नाव? काय नाव दिलं तिथे? संसार. तर मग ईश्वर सत्य का वाटून राहिलं एवढं चिंतन करायचं आपल्याला. ईश्वर सत्य का वाटतो? ईश्वरामध्ये सत प्रतीयमान होऊन राहिलं. ईश्वर जो सत वाटून राहिला, दिसून राहिला, तो कशामुळे? ब्रह्माच्या सत्यतेचा तिथे काय झाला? ईश्वरामध्ये अध्यास झाला. आणि जगाचं कुठल्याही प्रकारचं कारण ब्रह्म नाही. काय? ब्रह्म हे जगाचं कारण नाही, पण तरी कारण वाटायला ईश्वराचा आणि त्याच्या कारणतेचा त्या ब्रह्मावर काय झाला? अध्यास झाला. वास्तविकता कारणता तिथे नाही आणि ईश्वरही तिथे नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वरही नाही आणि कारणताही नाही, पण हा काय झाला? तिथे अध्यास झालेला आहे. तिथे कशाचं काय आलं? ते एकटंच आहे आणि हे सगळा अध्यास आहे. आपल्याला तिथे तेवढ्या पुरतं ते का. आता आपण स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये आपल्याला 3 पिढ्या दिसल्या, आजोबा, मुलगा आणि त्याचा मुलगा, म्हणजे नातू वगैरे. ते परस्पराला कारण वाटतात. स्वप्नामध्ये वाटतात का नाही? समजा नातू आहे तर त्याला त्याचे वडील कारण वाटतात, त्या वडिलाला त्याचा त्या नातवाचा आजोबा काय वाटतो आपल्याला? कारण. पण वास्तविक आता कारणता आहे का तिथे? नाही, तिथं कारणता नाही. या सगळ्याला खरं कारण जर कोण असेल तर ह्या मूळ चैतन्यावर, कुटस्थ चैतन्यावर हा काय आहे की अध्यास आहे. कुटस्थ चैतन्यावर हा काय आहे? अध्यास. याच्यात कारण वाटायला लागलं. तसं ईश्वर हा जगाचं खरं कारण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर आहे. पण आपल्याला काय वाटलं? अध्यास कोणावर झाला? तो निर्गुण निराकार ब्रह्मावर त्याचा अध्यास झाला. म्हणून हा झाला परस्पराचा काय? अध्यास. ब्रह्माच्या सत्यतेचा ईश्वराच्या ठिकाणी सतत्वाचा काय झाला? अध्यास. आणि ईश्वराच्या कारणतेचा ब्रह्माच्या ठिकाणी अध्यास झाला. मग ब्रह्माचा आणि जगताचा संबंध काय? कोणता? काहीच नाही. जगत ब्रह्माचा आणि जगाचा काहीच संबंध नाही. जगच नाही ब्रह्माच्या ठिकाणी, जगच नाही. मग हेच तर चाललं ना. मग का वाटून राहिले? ईश्वराचा अध्यास त्याच्यावर झाला ना. ब्रह्माचा आणि जगाचा काय? सर्पाचा आणि दोरीचा काय संबंध सांगा मला? सर्पाचा आणि दोरीचा काय? पण सर्प भासला तर आपल्याला सर्पाला कारण कोण वाटून राहिले? आता दोरी वाटून राहिली का नाही? दोरी कारण त्याला तेवढा काय झालं? तो अध्यास वाटायला लागलं. वास्तविकता त्याच्यात काही त्यांचा संबंध नाही. नाम आणि रूप आले की जगत. आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचे. आपली रात्री दादा आम्ही रात्री सोबत होतो, म्हणून मला याच्यावर चर्चा केली. मी झालं नाही की मला अजून हे झालेलं नाही. ते म्हणे विवर्त जग आहे म्हणे ब्रह्मावर. असं ब्रह्म विवर्त कारण मारत लागत म्हणे म्हणून महाराज. ते म्हणले ते त्यांचं ते म्हणलं ते झालं म्हणा त्यांचं. नाही, हे जगाचं ही भाषा कशी सांगू का? मी काल तुम्हाला सांगितलं, ब्रह्म जगाचं कारण आहे असं जर कोणी म्हटलं तर विवर्त उपादान कारण शब्द वापरायचा. कोणता? विवर्त उपादान कारण कोणतं? आणि अध्यस्थाची भाषा सुरू झाली की ब्रह्म अधिष्ठान हे पद वापर. त्या कारणाची भाषा जर सुरू केली मग कोणतं कारण आहे? ब्रह्म. पण कोणतं आहे? मग विवर्त उपादान. विवर्ताची व्याख्या काय आपलं? अधिष्ठान स्वभावात अन्यथा. त्याचं नाव काय आहे की विवर्त. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव आणि अन्यथा. विवर्त कितीही भासला तर अधिष्ठानात काय बदल होतो सांगा बरं मला. आता आपण कालच बघितलं की एका रजेवर दंड, पुष्पमाला, भूरेषा किती भासल्या तरी काही त्या अधिष्ठानाला धक्का लागतो का? नाही. तसं ब्रह्म जे आहे, या ब्रह्माला तुम्ही चिंतन करीत असताना कोणत्या दृष्टीने चिंतन करायला त्या दृष्टीने ती परिभाषा आहे.
आणि ती त्या शास्त्रकारांनी ती ठरवलेली आहे, ती बरोबर आणि ती योग्य आहे. अलंकारात आता अलंकार आहे, तर अलंकार हे सोन्यावर भासलेले आमचं असं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? पण तुम्ही म्हणले बा अलंकाराला खरं कारण कोण आहे, निमित्त कारण सोडून द्या, पण कारण कोण, तर मग विवर्त उपादान कारण सुवर्ण आहे असं आम्ही म्हणू. तसं या जगाला विवर्त उपादान कारण कोण आहे? तर ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म त्याला कारणत्व का आलं, तर ईश्वराचा त्याच्यावर काय झाला? अध्यास झाला. त्याला कारण जे वाटून राहिलं तुम्हाला, हा काय अध्यास आहे ना, हा सुद्धा काय आहे? आता कारण म्हणणं सुद्धा तरी जमतं बुजाडे महाराज तिथे काहीच नाही. पण हे काय झालं? अध्यासच आहे ना. ते काय म्हणे? विवर्त म्हणते. हा, विवर्त उपादान ब्रह्माचा विवर्त जगत आहे आणि मायेचा परिणाम जगत आहे. हा, मायेकडून बोललं तर परिणाम येतो, ब्रह्माकडून बोललं तर विवर्त. त्याच्यासाठी दुधाचं दही झालं, हा परिणामवाद आहे. आणि सुवर्णावर अलंकार झाले, हा काय? विवर्त म्हणजे विवर्त उपादान कारण. म्हणजे याला कोणतं कारण म्हणायचं? कालच सांगितलं नाही, तुम्ही कालची रेकॉर्डिंग पाहतो. हे विवर्त उपादान कारण मी बोललो का? काल परवा काहीतरी बोललो. याचाच अनुवाद एक लक्षात घ्या, एखाद्या वेळेस बोलण्यात जर चुकलं तर निश्चित नका चुकू. काय आता एखाद्या वेळेस कसं असतं सांगू का? एखाद्या वेळेस बोलता बोलता माझ्या शकून, आता मी असेल समजा, एखाद्या वेळेस बोलता बोलता व्यवधान झालं कुठं, तर एखाद्या वेळेस चुकीचा शब्द जाऊ शकतो, पण निश्चित बदलले का आमच्या? असं होऊ शकतं. कधी कधी बोलता बोलता तुमच्या वेळी समजा शब्दाची बरोबर जशीच तशी परिभाषा जरी नाही आली, तरी निश्चय हाच असायला पाहिजे की ब्रह्मस्वरूपावर हे जगत काय झालं, सगळं भासलेलं आहे. बस हा पक्का शब्दाचा खेळ काही असतो. बस शब्दाच्या खेळात. हा, आता ते कशासाठी? आपल्याला शब्दाचा खेळ कशासाठी? मग आता ते दुसऱ्याला समजावून सांगत असताना बिनचूक सांगायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण ज्यावेळेस दुसऱ्याला समजावून सांगतो, कीर्तन प्रवचन सांगतो, त्यावेळेस काय सांगायला पाहिजे? बिनचूक सांगायला पाहिजे, त्याच्यात नाही चूक व्हायला पाहिजे. पण तुमचं तुम्हाला जर समजा निश्चय करायचा असेल तर याच्यात कमी जास्त म्हणा, तसं काही नाही. काही माणसं याच्यातच अडकली, पुन्हा खेळातच अडकले. मग काय करायचं? त्याचा जोच खेळ सुरू झाला आणि मूळ विषय राहिला बाजूला. व्याकरणी चोकडा तरकी अति गाडा, तरी आत्मज्ञानी खोडा जागते. याचाच अनुवाद तटस्थ लक्षणेचे बोधक श्रुती, पुराण आणि अवांतर वचने आहेत. अशा प्रकारे ब्रह्मा आणि ईश्वराचा परस्पर अध्यास आहे. याला पुराणामध्ये काय म्हटलेलं आहे? तटस्थ लक्षण. कोणतं लक्षण म्हटलेलं आहे? एक आपण आता लक्षणं बघितली पाहिजे की स्वरूप लक्षण आणि तटस्थ. याचाच अनुवाद तटस्थ लक्षणाचे बोधक श्रुती, पुराण आणि अवांतर वचने आहेत. अशा प्रकारे ब्रह्म आणि ईश्वराचा परस्पर अध्यास. ईश्वरास कोणतं लक्षण म्हटलेलं आहे? तर तटस्थ. ईश्वराला कोण आगमापायी लक्षण असतं, क्वचित काली असतं, क्वचित काली नसतं. तसं जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर जे आहे, हा काही परमनंटली नाही, कधी असेल कधी नसेल. आणि म्हणून ईश्वर हा कोणत्या लक्षणात बसतो? तटस्थ लक्षणामध्ये. आणि ब्रह्म जे आहे ते कोणत्या लक्षणामध्ये? स्वरूप लक्षणात. प्रश्न 208. उक्त अध्यासाची निवृत्ती कोणत्या साधनाने? काही नाही. ईश्वराला थोडासा, ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये डाग म्हणतो ना, तेवढा डाग आहे. ते मला वाटतं विचारसागरामध्ये आले की माणूस खूप चांगला आहे, फक्त बायकोचं थोडंसं ऐकतो. बायको थोडं ऐकतो. ऐकल्यामुळे काय झालं की थोडं तेवढं कमी. फक्त याला तरी ईश्वर बद्ध नाही, हे लक्षात घे. तो कसा आहे की ब्रह्म जसं तेच ईश्वर, त्याला शबल ब्रह्म म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे? त्या ब्रह्मापेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे माऊली. ईश्वरच नसता आपल्याला कृपा कोणी केली असती? मायाधीश. हा, मायाधीश जगदीश आहे, त्याला आपण जगन्नियंता म्हणतो. आपल्याला शरीर कोणा दिलं असतं? हे तो कसा आहे की मोठाच आहे तो. उक्त अध्यासाची निवृत्ती कोणत्या साधनाने होते? उत्तर: उक्त अध्यासाची निवृत्ती विवेक ज्ञानाने होते. बस, यावरील सर्व अध्यासाची निवृत्ती कशाने होईल? विवेक ज्ञानाने, विचार ज्ञानाने. प्रश्न 209. त्वम पदाचे वाच्यार्थ व लक्षार्थ कोणते आहे? आता हे बघा, आपल्याला तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ कळाला आणि त्वम पदाचंही आपल्याला थोडक्यात त्यावेळेस कळालं. आता काय झालं? फक्त
तत्पदाचा देश, तत्पदाचा काल, तत्पदाचा वस्तू हे सांगितलं. आता काय सांगायले ते दोन पदाचा देश, दोन पदाचा काल. आता हे तर जास्त आपल्याला कळायसारखं आहे, हे तरी कळायसारखं नाही. पण दोन पद म्हणजे आपण दोन पदाचे काय आहे की वाच्यार्थच आहोत. हा, पाठापुरते लक्षार्थ आपण पाठापुरते लक्षार्थ. तसं कायमचेच लक्षार्थ आहे, फक्त विचार करीत नाही आपण. उत्तर चक्षु हृदय कंठ हे जीवाचे तीन. काय सर, हे हा जो विषय मुळात कसा आहे की ज्याला कोरीपाटी सुरुवातीपासूनच ज्याला या संस्काराचं समजा संस्कार झालेले त्याला इजड नाही झालं. आणि जर दुसऱ्या अगोदर थोडंफार लिहिलेलं असलं, हा पांडुरंग महाराज यांचं अजून पहिलं निघालं, पहिलं काही दुसरं नव्हतं त्यांचं, पण हे संस्कार होणं फार गरजेचं आहे. हा, एखादा नवीन मुलगा आहे, आता नवीन मुलगा जर एकदम येऊन वेदांत चिंतन पंचीकरणापासून त्याचा जर आरंभ झाला, त्याला पुढे असं काहीच अडचण नाही. आता तो आमचा एक पाठीमागचा मुलगा उत्कृष्ट दर्जाचं कीर्तन करतो, गंध लावले, पण त्याचं सांगतो ते कीर्तनच सांगतो, चांगलंच सांगतो, पण हे लवकर त्याच्यात जात नाही. असं हे जे पहिलं असलं ना ते लवकर जात नाही. असंच एक पाठवून मला. हा, पहिले विचार दुसऱ्या विचाराला अर्थ जागा रिकामी राहत नाही. हा, जागा पहिलं, कारण ते संस्कार झालेले असते. आणि बऱ्याच लोकांवर असं आहे पहिल्यापासून हेच काय आहे की संस्कार आहे. विपरीत गोष्टीचा निश्चय झाला निघायला कठीण जात नाही, लय निघायला बेजार करतात. उत्तर चक्षु हृदय कंठ हे जीवाचे तीन देश होत. आता हे बघा, आपण पाहिलं जीवाचे चक्षु, हृदय, कंठस्थान हे जीवाचे तीन देश आहेत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती हे तीन काळ होत. हे माहितच आहे पांडुरंग महाराज तुम्हाला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे तीन, हे यांना कळतंय गुरुजी, पण आमचे उपाध्याय जास्त आहे माझं. इथून उठले की यांचे गाडगे, यांचे अंगूर, ह्या सगळ्याचे आपापले काम तरी विचार इतक्या हे करून येतात. फार मोठी गोष्ट आहे त्यांची. पण ते वक्ते आहेत ना त्यात. स्थूल, सूक्ष्म, कारण हे तीन जीवाची वस्तू भोग सामग्री आहे. हे आपल्याला आता माहिती आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण हे तीन म्हणजे हे देह नाही, स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे जीवाची काय आहे की भोग सामग्री आहे. आता हे स्थूल सामग्री आहे, काही सूक्ष्म सामग्री आहे, काही कारण सामग्री आहे. हे आपले काय भोगाची सामग्रीच आहे. हीच शरीरे होत. स्थूल, सूक्ष्म, कारण हे पुन्हा पुढे काय आहे की शरीर आहे. विश्व, तेजस, प्राज्ञ हे तीन जीवपणाचे अभिमानी होत. आपण ईश्वराचा जसा अभिमानी पाहिलं तसं जीवाचे अभिमानी, विश्वाभिमानी, तेजस अभिमानी, प्राज्ञ अभिमानी. जागृती आधीपासून तो मोक्षापर्यंत जे भोगरूपी संसार हे जीवाचे कार्य होय. किती मोठं कार्य दिलं त्यांनी. आपलं खरं कार्य मनोनी जाणतीने गुरु भैजे आणि त्याने कृतकार्य पाहिजे. हा, कृतकार्य याला काय म्हणायचं, कृतकार्य. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. त्यांनी सांगितलं की जागृती, स्वप्न, सुषुप्तीपासून, हे जागृती आधीपासून, आता तुम्हाला जागृती आली ना, तो मोक्षापर्यंत जे मोक्षापर्यंत सांगितलं त्यांनी, जे भोगरूपी संसार हे जीवाचे काय आहे की कार्य आहे. मोक्षापर्यंत गेला पाहिजे. आपण त्या दिवशी मी काल्याच्या कीर्तनात सांगितलं की बोटी ही गलीकडे तरी आपली ढोपारला गेली पाहिजे. ढोपर नका चालव ना, कुठे झाली पाहिजे गलीकडे, जिकडे जायची तिकडे. आता एका बाजूला राहिले ते जायचं आणि दुसरीकडे ढोपरायला त्याला काय अर्थ. तुम्ही प्रपंच का होईना, पण तो प्रपंच मोक्षासाठी करायचा. कशासाठी करायचा, मोक्षासाठी करायचं म्हटलं त्याला काही बंधन येणार आहे. वेद तुम्हाला कर्म करावं लागेल, वेद निषिद्ध कर्माचा परित्याग करावा लागणार आहे, ध्यान धारणा हे सगळं करावं लागणार आहे. हे जीवाचं खरं काय की कार्य आहे. म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला हे शरीर मिळालं तेच काम करणं हे त्याचं काय आहे की कार्य. जागा झाल्यापासून तर मोक्षापर्यंत हे जीवाचं सगळं काय आहे की कार्य. मग त्याच्यासाठी भोग लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक काय, अन्न, वस्त्र, निवारा हे लागणारच आहे. पण हे अन्न, वस्त्र, निवारा कशासाठी, तर सगळं मोक्षासाठीच वापरायचं.
म्हणजे आपण एक नेहमी मालिका आपण सांगत असतो की बैल कशासाठी, शेतीसाठी ना. बैल काय गोठा कशासाठी येतं, बैलासाठी. आणि बैल कशासाठी, शेतीसाठी. प्रपंच कशासाठी, संसारासाठी. एकच झालं ते. प्रपंच कशासाठी, देहासाठी. प्रपंच कशासाठी आहे, देहासाठी. आणि देह कशासाठी, हे याच्यासाठी. देह कशासाठी आहे, सोप्या भाषेत आहे. प्रपंच संसार कशासाठी, देहासाठी. तुम्हाला लेकरं बाळ बायका हे सगळं लागणारच आहे, पण कशासाठी आहे, देहासाठी. आणि देह कशासाठी, मग कोणा त्यासाठी का नाही, तो कशासाठी. इथं लिहिलं त्यांनी, बारीक ग्रंथ आहे हा, फार सुंदर लिहिलं की तुम्ही जाग झाल्यापासून मोक्षापर्यंत तुमचं काय हे सगळं कार्य आहे. मग हे कार्य करीत असताना नीट करायचं, नाका शांड्यावर. बघा दादा, कधी कधी आता प्रसंग येतो, पण होता होईल तोपर्यंत वेद कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. हाताचे करणे किंवा पायाचे चालणे ते होईल मज करणे अशी करी. वा वा, तुझे जे काय असेल ते माझ्यासाठी. काय माऊली ज्ञानावर आहे. आता याच्यात कसं आहे की आपल्याला ते सध्या अवघड वाटते. आता जे ड्रायव्हिंग शिकत आहे त्यांना माहिती, सुरुवातीला ते ड्रायव्हर शिकवणार शिक्षक म्हणतो क्लच दाबा, ते क्लच दाबाच्या वेळी त्याच्याकडून ब्रेक दबत, एक्सिलेटर हळू द्या, ते जोऱ्यानं करते, हळूहळू हळूहळू. आणि याच्यात कसं आहे, त्याच्यात आता तुम्ही सर्व शिकलेली माणसं आहे. पुढे जर वस्तू आली तर वस्तू आल्यानंतर अगोदर काय होतं, नेत्रियांद्रिय मेंदूकडे काय जातात की त्या ठिकाणी संवेदना जातात. संवेदना गेले की मेंदू परत आदेश करतो, मग पायाला आदेश करतो काय करू, ब्रेक कमी कर, ब्रेक लाव जरा, असं ब्रेक दाबायचं. म्हणजे तिथून इकडे जातं, इथून परत इंद्रियाला काय देतो, आदेश. ही प्रक्रिया सारखी सुरू असते. तुम्ही ड्रायव्हिंग शिकत असताना बघा. आणि एकदा परफेक्ट ड्रायव्हिंग झाली मग तिथे काहीच नाही, समोरून त्या ठिकाणी संदेश घ्यायची गरजच नाही, डायरेक्ट काय तो आदेश. तसं माऊली नारायण, नायकने ते दिठीची वाळी, न बोलणे ते जिभची टाळी. आवाजचे ते टाळी जिभचे का. हा, नायकने ते कानाची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी. आणि आवाजचे ते टाळी जिभची का. अगोदर तुम्हाला हे शिकावं लागणार आहे, नंतर हे डोळेच पाहणार नाही, नको जाणच नको तिकडं, कानच ऐकणार नाही, काही वाईट जे आहे ते ऐकणारच नाही. आणि बोलायचं म्हटलं तरी तुमची जीभ तुम्हाला विचार करायचा बाई बोला का नाही बोला, असं नाही. आवाजचे ते टाळी जिभची. इतका त्या माणसाच्या जीवनावर त्याचा काय होतं की परिणाम. अल्पशक्तित्व, अल्पज्ञत्व, परिच्छिन्नत्व, नानात्व, परस्पराधीनत्व, असमर्थत्व, अपरोक्षत्व व अविद्योपहित्व हे 8 जीवाचे धर्म होत. अल्पशक्तित्वातही तुम्हाला माहिती किती शक्ती आहे आपली, फार छोटी शक्ती आहे. अल्पज्ञ आहोत आपण. गुरुजी काय म्हणायचे, तर गुरुजी आता हे अमृतानुभव सगळे शिकणारे माणसं, गुरुजी म्हणायचे ज्याला सगळं कळतं त्याचं नाव ईश्वर, ज्याला काही कळतं काही कळत नाही त्याचं नाव जीव, आणि ज्याला मी कोण आहे दुसरं कोण आहे हे कळत नाही त्याचं नाव जड. हा, आणि जे कळणे स्वरूप त्याचं नाव काय आहे, ब्रह्म. कळणे स्वरूप ब्रह्म, सगळं कळतं त्याचं नाव देव, काही कळतं काही कळत नाही त्याचं नाव जीव. आणि ज्याला मी कोण आहे हे कळत नाही दुसरं कोण आहे हे कळत नाही त्याचं नाव जड. आता तुम्ही बघा कशात, आता तुम्ही काही कळतं काही नाही कळत हे समजायचे, पण खरं तुम्ही कळणे स्वरूप आहात. आपलं स्वरूप कोणतं आहे, ईश्वर होणं लय अवघड आहे. ईश्वर होऊ शकत नाही तुम्ही, एवढं मोठं सामर्थ्य तुमच्याकडे कुठून येणार आहे. आणि ब्रह्म आहेत पण ते समजत नाही, काय की दैशी बुद्धी नाही. या सर्वासहित जी अविद्या, त्यात स्थित जे प्रतिबिंबरूप चिदाभास, त्याचे अधिष्ठान कुटस्थ. हे बघा, आता अल्पज्ञत्व आहे, परिच्छिन्नत्व आहे, नानात्व आहे. आपण जीव नाना वाटतो का नाही. परस्पराधीनत्व आहे, तुमचं परस्पराधीन आहे. तुम्ही याच्यावरती अवलंबून त्याच्यावरती काय की अवलंबून स्वाधीन नाही. तुम्ही असमर्थ आहोत. आपण कुठलंही कार्य करायचं असेल तर असमर्थ आहे. अपरोक्षत्व, आपलं काय आपल्याला काय मी नाही असं कधी वाटतंय का आपल्याला. आपण आपल्याला सध्या होय बाबा तुम्हाला मी नाही असं कधी वाटतं का. तुम्ही म्हणणार मला हे कळत नाही, एखाद्या दिवस म्हणणार मला आता या अंधारामुळे दिसत नाही. मला अंधाऱ्या खोलीत नेऊन ठेवलं काही दिसणार नाही, तिथं तुमचं शरीर तुम्हाला दिसणार नाही, पण मी नाही असं कधीच वाटणार नाही. हा, कधीच कधीच वाटत नाही मी नाही, माझं अस्तित्व नाही असं तुम्हाला झोपेत वाटत नाही, स्वप्नात वाटत नाही, जागृतीत वाटत नाही, एकांतात नाही, लोकांतात नाही. म्हणजे आपल्या आपण कशी अवस्था द्या अपरोक्षच आहोत. तुम्हाला वाटलं कधी पांडुरंग महाराज मी नाही असं नाही
तुम्हाला बाकीचं सगळं वाटेल, माझं नाही काही, हे नाही ते नाही ते नाही, पण मी नाही असं कधीच जीवाला वाटत नाही. म्हणजे त्याचा तो कसा आहे सदा. आता याच्यासाठी काय लागतं सांग बरं. काहीच नाही बाबा. आता माझा चेहरा पाहाव, चेहरा हौशीनं पाहू राहिला ही गोष्ट आहे, पण आपलं तोंड हरपलं का काय पाहण्यासाठी जर पाहत असेल तर पूर्ण तसंच आहे ना. आपण आपल्याला सदा अपरोक्ष आहे, कधीच नाही आपल्याला परोक्ष. जगातील सर्व गोष्टी परोक्ष आहे, पण आपल्याला मी नाही असं कधीच वाटत नाही. म्हणजे आपण कधी कशी आहोत सध्या अपरोक्ष आहोत. अविद्योपाधित्व. हा अविद्योपाधित्व आहे, अविद्य उपाधी आपल्याला. हे आठ जीवाचे धर्म आहे. या सर्वासहित जी अविद्या त्यात स्थित जे प्रतिबिंबरूप चिदाभास त्याचे अधिष्ठान कुटस्थ ही सर्व मिळून जीव होय. बस आता या वरील धर्मासहित अविद्या, त्याच्या स्थित असलेलं प्रतिबिंब चिदाभास आणि त्याचे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य हे सर्व मिळून जीव होय. आणि तो जीव तोम पदाचा वाच्यार्थ आहे. तोम पदाचा हा काय की एक पूर्ण पान भरत एका वाच्यार्थानं. तुमचं अख्खं पान आहे, मोठे असले ना एक रजिस्टरचं एक पान भरतं वाच्यार्थ असा. या सर्वसहित चिदाभासाचा त्याग करून अवशेष स्थित जे स्थूल सूक्ष्म कारण शरीराचे अधिष्ठान जीव साक्षी कुटस्थ आत्मा ते तोम पदाचे लक्षार्थ होते. बस आता या सर्वासहित चिदाभासाचा त्याग करून, चिदाभासात सुद्धा काय करायचं. अविद्या काढली चिदाभासाचा त्याग नाही होतोच आपण. अवशेष स्थित जे स्थूल सूक्ष्म कारण शरीराचे अधिष्ठान जीव साक्षी, वर काय म्हटलं होतं आपण त्याला ईश्वर साक्षी, आणि आता काय म्हणायचं जीव साक्षी कुटस्थ आत्मा ते तोम पदाचे लक्षार्थ होय. ते तोम पदाचं काय झालं लक्षार्थ. मला वेळ झाला तुला आता काही सर सांगा ना काही मनोगत तुमचं सांगा काही. आता तुम्ही आले सांगा या पण आपल्या नेहमीच्या श्रोत्यांना संदेश देईल किंवा हे आले होते तुम्ही सर्वजण सांगितलं सांगू शकता. आपल्या चैतन्य साधना आणि संशोधन प्रतिष्ठान जे आपण स्थापन केलं त्या वतीने चैतन्य साधना या फेसबुक ग्रुपवर एक आध्यात्मिक साधना व्हावी या अनुषंगाने आपण गेल्या महिन्यापासून 1.5 महिन्यापासून हा उपक्रम सुरू केलेला आहे. महाराजांना मी बऱ्याच वेळेस आग्रह केला होता, विनंती केली होती, कारण महत्वाचा विषय असा आहे की वेदांताचे वक्ते, वेदांताचे अभ्यासक आणि वेदांत जगणारे महात्मे हे खरोखर दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयोमयेत देवतानुग्रहेतुकम मुमुक्षुत्वम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. तर त्यामध्ये महापुरुष संश्रय म्हणजे परमपूज्य वेदांताचार्य वेदांत वाचस्पती आपले अनिरुद्ध महाराजांसारखे वक्ते आपल्याला भेटावेत म्हणून महाराजांना खूप वेळेस विनंती केली. आणि महात्म्यांचं असं असतं की ती 1 महिना नाही 10 दिवस आपण याच्यावर चिंतन करू असं म्हटलं, म्हणजे 1 महिना होईल असं वाटलं. नंतर ती 1 महिन्याच्या पुढे पण हे संपूच नाही असं वाटतं. हे चिंतन कायम पाहिजे आपल्याला. आणि म्हणून महाराजांची कृपा झाली आणि खूप छान चिंतन आपल्या या विशेषतः कसं आहे, खूप आता नागपूर, नाशिक, मुंबई वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक आपल्या या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून या अभ्यास वर्गाचा फायदा घेत आहेत. आणि त्यामुळे महाराजांना चैतन्य साधण्याच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण आमच्यावर कृपा केलेली आहे. आणि असे 4 कृपा आपण वेदांतात शिकलेलेच आहोत. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा किंवा आत्मकृपा. तर शास्त्र कृपा व्हावी याकरता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय महात्म्यांची आवश्यकता आहे. असे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय परमपूज्य अनिरुद्ध महाराजांनी होकार देऊन आपल्याला जो रोज अमृतपान सुरू आहे, 1 तास कसा जातो कळत नाही महाराज रोज. हा 1 तास अगदी एका मिनिटासारखे 1 तास जातो अगदी चिंतनामध्ये. त्यामुळे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळी मंडळी आहात म्हणून हे चांगलं चालू आहे, कारण तुमचा संवाद चालू आहे. त्या दिवशी भगवान महाराजांना सुद्धा पांडुरंग महाराजांना फोन केला की तुमची तितिक्षा फार चांगली, सकाळी थंडीचं उठणं इथं येणं, त्यामुळे आपले आभार व्यक्त करतो. आणि आज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर
विश्वात्मके देवी हे वागेज्ञ दोषावे तुझोनी मजावे कसाय जाणे देवळांची व्यंकटी सांगू दया सत्यविनती वाढो मुक्ता परस्परे पडो मैत्र जीवांचे जीवांचे किंग जावो विश्वधर्म सूर्य भावो तुझे वांछल तो ते लाभो प्राणी जात सकल मंगळी ईश्वराची नामे आली अनंत मंगळी भेट दया होता चेतना चिंतामणीचे गाव बोलते जयानव पियुषांचे चंद्रमेजयांचन आनंदिता परिण हे सर्वाई सदा सज्जन सूर्यदेवतु निमोहना सर्व सुखी पूर्ण होती जीव आदि पुरुषी अखंडित आणि गुरुजी विशेष गुरुजी भ्रष्टा दृष्टि विजय होवावी एकमणे विश्वेश्वराहो आओ लीलदान बसाहो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला तथा कुंडली तुवरा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पंढरीनाथ भगवान की श्री गुरु साखरे महाराज